खरं बोलले. त्यांना निधी शासकीय मिळत होता, वैयक्तिक मिळत नव्हता. कदाचित असं त्यांचा बोलण्याचा रोख असावा. काल आम्ही पाहिलं की कोणत्या खासदाराला किती निधी दिला गेला आणि ते खर्चसुद्धा झालेला नाही आणि तरी निधी मिळत नाही ही बोंब मारणं मला वाटतं की उचित नाही. आता ऑपरेशन टायगर, आता मला वाटतं की वाघाचं पोट भरलं असेल तर वाघाने आता पुन्हा नव्यानं ऑपरेशन करू नये अशी अनेकांची इच्छा आहे. एकूणच राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे देशातील, राज्यातील, मला वाटतं की सत्ता आणि संपत्ती अगदी सेंट्रलाइज झाल्यासारखी झालेली आहे आणि ते सर्व पूर्ण ताकद सत्ता आणि संपत्तीची गुजरातमध्ये आता समावेश झालेली आहे. ज्या गुजरातनी 4-5% देशाला टॅक्स देतात त्या गुजरातमध्ये सत्ता आणि संपत्ती एकवटली आहे. भविष्यात मला ही सगळी परिस्थिती पाहून असं वाटतं वन पार्टी वन नेशन नो इलेक्शन या परिस्थितीला भविष्यात सामोरं जावं लागेल आणि ती परिस्थिती आत्ता सध्या या सगळ्या राजकीय परिस्थितीतून दिसते आहे. ज्या पद्धतीनं फोडाफोडी चालली, ज्या पद्धतीनं राजकारण चाललं, धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली. नीट पेपर फुटल्यानंतर जो एक्झाममध्ये गोंधळ झाला, कुरियनचा राजीनामा घेत आहे कोण पण न मागता किंवा न देता आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा का घेत नाही? म्हणजे यांची हुकुमशाही जी पद्धत आहे, काही चुका केल्या तरी आम्ही करू तीच पूर्व दिशा किंवा आम्ही म्हणू तेच होईल. किती ओरडा, किती बोंबा मारा, काही करा, आम्ही ऐकणार नाही. आता तरुण रस्त्यावर उतरलेला आहे. याचा द एंड काय होतो ते पुढच्या काळात दिसेल. ऑपरेशन टायगर हे भाजपचे नेते नको म्हणतायत. तुम्हाला वाटतंय भाजपला भीती आहे मग शिंदे मोठे होते? धसका घेतलाय का भाजपनं? जे काही ऑपरेशन आता टायगर राबवत आहेत शिंदे, त्याचा भाजपनं धसका घेतलाय का? आणि असं आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या पक्षांना मोठं होता येईल त्या पक्ष मोठा होण्याचा प्रयत्न सत्तेतील करतो आहे आणि कितीही मोठा झाला पक्ष कोणताही तरी त्याला भाजपाच्या पंखाच्या सावलीतच राहावं लागेल. त्याला हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळेलच असं म्हणता येत नाही आणि तो मिळवू देणार नाही. त्यामुळे मला नाही वाटत की शिंदेची भीती भाजपला असेल, शिवसेनेची भीती शिंदेंच्या, असं मला दिसत नाही. कारण तसे आपण दोष कोणावर द्यायचा? कोणाच्या घरात जाऊन कोणी फोडत नाही. नैतिकता नीतिमत्ता जिथे संपली तिथे पक्षाची काय म्हणतात त्याला आता आयडिओलॉजीचा काही विषयच राहिला नाही. त्यामुळे जो जो जातो तो सगळ्या नीतिमत्ता विकूनच जातो. त्यामुळं तुम्ही फोडणाऱ्याला दोष का देताय? फुटणारे हे नालायक आहेत हे पहिला आपण सांगितलं पाहिजे, विचार केला पाहिजे. विधान परिषदेचे काल निकाल लागले. नागपूर आणि अमरावतीमध्ये काँग्रेसला यश मिळाले, मात्र निरीक्षकांनी जे उमेदवार दिले ते तिथल्या स्थानिक आमदारांची नेत्यांची चर्चा न करता दिली आणि त्यामुळे नाराजी तिथल्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. नाराजीचं हे बघा, कुठेही काँग्रेसच्या बाजूला संख्याबळ नव्हतं. नक्की म्हणजे तिकडे हार तर ठरलेलीच होती कारण संख्याच नव्हती, मुळात कुठेच संख्या नव्हती. आता ठीक आहे, काही ठिकाणी लढलेत, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली, त्यांनी माघार घेतली, पण हे सगळं काही जे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसलंय हे सगळं बघताना या सगळ्या निवडणुका पैशाच्या भरोश्यावरच फिरवल्या गेल्यात. प्रचंड पैशाचा वापर करूनच या निवडणुका जिंकल्या आहेत. कधी नव्हे एवढे 10-10, 12-12, 15-15 लाख रुपये या निवडणुकीमध्ये नगरसेवकांना मिळाले आहेत. म्हणजेच आता या निवडणुका भविष्यात कराव्या की नाही किंवा सत्ताधारी करत असतील तर आपण त्या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करायचं की नाही या संदर्भात गांभीर्यानं विचार करावा लागेल. साहेब, शिवसेनेच्या आमदार खासदारांपाठोपाठ आता दादरमध्ये शिंदेकडून नवीन शिवसेना भवन स्थापण्यासंदर्भात देखील जागांची शोधाशोध सुरू आहे.
याकडे नेमकं आपण कसं पाहता? BKC आणि दादर या दोन ठिकाणी जागा या चाचपण्यात आल्याचं कळतंय. असे मला या संदर्भात प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांनी जागा कुठे शोधावी, कुठे शिवसेना नव्यानं भवन बांधावा, हो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आता तो पक्ष म्हणून त्याला कोर्टाच्या मान्यतेशिवाय सुरूच आहे. चिन्ह आहेच, निवडणुका होत आहेत, अनेक लोक त्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना नवीन भवन बांधायचं असेल, त्याच्याकडे मी कोणत्या नजरेनं बघण्यापेक्षा महाराष्ट्र कुठल्या नजरेनं बघतो हे येणाऱ्या काळात समजेल. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, नाशिकमध्ये ते निवडून आले अपक्ष उमेदवार, ज्यांच्या विरोधात ते निवडून आले त्याच पक्षाला आता ते समर्थन द्यायला निघाले. त्यांचे मंत्री जाऊन त्यांना चार्टर्ड फ्लाईटने घेऊन आले, त्यांचा पक्षप्रवेशही होत होता. ही सगळी जी घटना आहे ती कुठल्या दिशेनं अंमली निर्देश करते असं मला वाटतं? जो जीता वही सिकंदर, हार गया वो बन गया बंदर. तो बंदर को कौन पूछेगा, सिकंदर को ही पूछा जाएगा. त्यामुळं सिकंदर जिथे आहे तिकडे सगळे धावतील. याला काही आता तुम्ही याला कुठल्या नजरेनं बघायचं ते बघा. असं आहे की राजकारणात आता बेश्रमाच्या झाडांची संख्या खूप वाढायला लागली आहे. ते बेश्रमाचं एक झाड आहे, ती संख्या खूप वाढायला लागली. ती झाडाला दोष देण्यापेक्षा बेश्रम नावाचे माणसं जास्त तयार व्हायला लागले. त्यामुळे दोष कुणाला द्यायचा हा प्रश्न. थँक्यू.